आम्ही केले की नाही सर, इथून आम्हाला आहे की नाही हे आमच्या जीवाला काही ना काही हानिकारक कर। हमको गरज नहीं है, मेरा टाइम है बोले 9 से 5 बजे तक, जब आना तुमने बात करना, 5 का टाइम गया तो हमको गरज नहीं। हमारे गांव के अंदर ऐसे है कुछ लोग, रोडों से पानी बहता सर नलों का गांव में, लेकिन हमारे नल को पानी नहीं है। पानी छोड़ने वाला भी आड़े टेढ़े बातें करते, बोले देखो बोले आके तुमको गरज होंगी तो छोड़ो, बोले हम पानी आके छोड़ते नहीं, बोले पानी नहीं है तो फिर गांव क्या काम का हमारा? लीडर सरपंच ये क्या काम किया हमारा? कोई पाइपलाइन में संडास कर देता सर यहाँ के जाम बाजार के, वैसा पानी छोड़ता है बाड़े। औरतों ने जाके पानी छोड़ना, ये औरत का काम है क्या पानी छोड़ने का? लोग दबे वाले कुछ बोलते नहीं सर हमारे गाँव के। एप्रिल महिना, परंतु पुसद तालुक्यातील बरेच असे गाव ज्या ठिकाणी पाणी हे मिळतच नाही आहे। परिणामी काय करावे लागत आहे गावकऱ्यांना? तर विविध जे समस्यांचा सामना, भटकंती आणि ज्या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात आहे परंतु त्या ठिकाणचे सरपंच असो, सचिव असो किंवा ग्रामपंचायत मार्फत मुबलक असा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे त्याही ठिकाणी तेथील ग्रामस्थांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे। अशाच प्रकारची स्थिती पुसद तालुक्यातील जाम बाजार या ठिकाणी उद्भवलेली आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघत आहात जे संपूर्ण महिला वर्ग आहे त्यांनी चक्क हातामध्ये हंडे आणि कळशी घेऊन या ठिकाणी ग्रामपंचायतच्या आवारामध्ये ऑफिसमध्ये आलेल्या आहेत। मागणी एकच की आम्हाला स्वच्छ, निर्मळ आणि मुबलक प्रमाणात पाणी मिळाले पाहिजे। आता काय विषय आहे हे संपूर्ण विषय येथीलच महिलांमार्फत आपण संपूर्ण जाणून घेऊ। ताई तुमचं नाव सांगा। सुल्ताना बेगम। तुम्ही जाम बाजार मध्ये किती वर्षापासून राहता? 20-25 साल शादी हो बहुत साल से, 16-17 साल से। तो पानी की ऐसे तकलीफ दे रहे, पानी नहीं है हमको। नाला खोदो बोले नाला है, पानी का पाइप खोलो बोले पाइप भी खोलते नहीं। कहीं आके बोले तो बोलते जाओ हम अभी रोजगार बेचते, रोजगार भी नहीं बेचते। आके जाते तो 2 दिन देखते, तीसरे दिन बोलते आएंगे आएंगे करके बोलते, वैसा कुछ नहीं बताते। पानी एक दिन छोड़े 15-15 दिन पानी नहीं आता। मला अशी ही माहिती मिळाली होती की आज जे पाणी पुरवठा करणारे व्यक्ती आहे, जे पाणी सोडते त्यांच्या बरोबर महिलांचा काहीतरी वाद झाला होता। तर नेमका ते प्रसंग काय होता? आज काहीतरी घडलं होतं का तसं? हाँ ना, रात में हुआ था ना। रात में नेमका काय प्रसंग घडला होता तो? तुमचं नाव सांगा। रुबीना परवीन। बरं, नेमका तो प्रसंग काय घडला होता? घटना काय घडली होती? पानी कैसा नहीं आता, पाइप डाले वाला है। ग्राम सेवक को बोले जरा हमारे गली में आओ, ग्राम सेवक नहीं आता, सरपंच नहीं आते, क्योंकि हम गाँव के बाहर रखे के दिया ले गाँव में के छे नाम। कभी ग्राम सेवक आके देखा नहीं ना, कुछ सरपंच आके देखे नहीं हमारे घर पे, इनके घर पे पानी है नहीं है करके। कैसा रहेंगे फिर हम? 10 साल से पानी बिन पानी के इधर उधर से लाते, छोटे छोटे बच्चे छोड़ के इधर उधर से पानी गुजारने लगता, लाना लगता पानी। पानी तो होना ना, एक दिन की तकलीफ सहन करेंगे, 10 साल की तकलीफ कौन सहन करेगा? यहाँ के बड़े लोग भी है ना, कुछ करते नहीं, अपना अपना देखते खाली बस। तुम्ही मग या संदर्भात सरपंच नेमके तुमच्या गावचे कोण आहे, त्यांचं नाव माहित आहे का? सरपंच धुरधुरे अनिल। तर त्यांना तुम्ही या विषया संदर्भात वहाँ भी घर पे जाके आए, हमको गरज नहीं है, हमको गरज नहीं है, मेरा टाइम है बोले 9 से 5 बजे तक, जब आना तुमने बात करना, 5 का टाइम गया तो हमको गरज नहीं है। फिर किसको गरज सुनाना कि ये बात है कि आप? म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच माझा वेळ आहे, त्यानंतर मी नाही आहे। नहीं है फिर बोलता। बापरे बाप। गली में आके देखो, सरपंच का क्या काम है? गली में आके देखना नहीं, पानी छोड़े जाओ उस दिन नहीं आते, सरपंच नहीं आते, ग्राम सेवक नहीं आता, वो बाड़िया नहीं आता, वो तो बाड़िया दिन रात पीने में रहता, उसके भरोसे पे छोड़ते गाँव वालों को, गली वालों को। हमारे गली में पानी नहीं ना तो पूरे गाँव को पानी छोड़ना नहीं इन्होंने, बस हम पैसे है ना तो सब रहना वैसे। फिर एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये जर एखादा कर्मचारी नेमून दिलेला असेल तर त्यांचं काम असते शासनाने दिलेले निर्देश हे पाळणे। परंतु इथलच्या महिलांचा असा आरोप आहे की इथलचे जे कर्मचारी आहेत, जे पाणी पुरवठा करण्यासाठी ज्यांना नेमलेलं आहे, त्यांची वागणूक ही योग्य नसते। अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये ते महिलांसोबत वार्तालाप करतात। आता तो प्रसंग काय आहे आपण त्यांच्या मार्फत जाणून घेऊ। तुमचं नाव सांगा। सायराबान। तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून राहता? 10 साल। बरं, तर नेमकं जे पाणी पुरवठा करणारे व्यक्ती आहे ते नेमकं कशा प्रकारे तुमच्या बरोबर वागणूक देतात, तुम्हाला कशा प्रकारे बोलतात किंवा काय प्रसंग घडला ते आम्हाला सांगा। सर अभी हम आए ना पानी का बोलने को, तो हुजता करा और लेडीज को बोला तुम पानी छोड़ो, बोला खुद करने का, और हुजता करके भाग गया। पानी एक हफ्ते को एक बार आता, आधा घंटा आता, पानी नहीं आता। हमको पानी होना, एक बार का खाना नहीं होना, लेकिन पानी होना। और ये ग्राम सेवक के सामने, सरपंच के सामने और लीडर के सामने, सबके सामने हम साल में 2 बार 3 बार आए यहाँ पे ग्राम पंचायत में। वो ग्राम सेवक क्या करता, हमारे पे चिल्लाता, क्यों आए बोल के, तुम क्या सब आते, क्या बोलता जब बोले जब। ग्रामसेवक तुम्हाला ओरडतो? हाँ, यहाँ बैठ के, ये सुभाष को मालूम है, ये जो है ना यहाँ पे ये सबको मालूम है,
हम आते तो सब लोगों को मालूम है। चिल्लाता पुकारता, तुम क्यों आके बट्टे बोलता, तुम्हारा कामानी ना क्या बोलता, तुम्हारा पानी नहीं आ रहा क्या बोलता। फिर तुम वोटिंग करने को मांगने को आते हाथ जोड़ जोड़ के वोट मांगने के वास्ते, हमको पानी दो तो हम वोट देते, आप वोट देते नहीं। पूरी गली जितने भी जने यहाँ सब है मौजूद, कोई वोट करेंगे नहीं। सही गलत है? हाँ, वोट देंगे तो गाँव के बाहर, हमको पानी देंगे तो हम वोट देंगे। नल को हफ्ते में 2 बार पानी आना और आधे में से पूरी पाइप लाइन निकालना, हमारी पाइप लाइन नहीं डाल के देना हमको। हमारी ये विनती है सर, बाकी कुछ नहीं चाहिए, खाना नहीं चाहिए, हमको दावत नहीं चाहिए, लेकिन पानी चाहिए बराबर। ग्राम सेवक चुप आए कि चिल्लाता, हम 3 जने चाहते थे, महीने को 15 दिन को क्यों आते, पूरे गली के वास्ते आते हम, सबको पानी होना। हाँ, फिर पानी नहीं है तो फिर गाँव क्या काम का हमारा, लीडर सरपंच ये क्या काम किया हमारे गाँव के, हमारे लोग ग्राम सेवक भी नहीं होना, पगार कैसे लेते हैं लोग, फिर काम भी हो सच करना। हाँ, पगार तो आई थी जगहों पे, सरपंच है क्या, ग्राम सेवक आया बोले तो महीने से आ रहा, एक बार मीटिंग को आता, आई कि चिल्लाता। फिर नल पावते भरो, कहाँ से भरेंगे हम पानी, नल को नहीं पावते कहाँ से भरेंगे हम, बोल। हाँ, सही है ना। फिर खाना नहीं होना, लेकिन हमको पानी होना। हमारे गांव के अंदर ऐसे है कुछ लोग, रोड से पानी बहता सर नलों का गांव में, लेकिन हमको नल को पानी नहीं है। क्या बोलते आप, पानी छोड़ के देखो एक बार, सब पूरे लोगों ने एक बार पानी छोड़ के देखो, हमको पानी 3 जगह हमारे कनेक्शन करे वाले पूरे बंद है ना, पूरे गाड़े में मट्टी में। हाँ, नाव काय तुमचं? गौस खान, बरं. पूरे गांव में भी बोर चालू, गांव में पूरे घरों घर बोर चालू है। हमारे आखिरत नगर में बोर नहीं है, लेडीज कहाँ जाएंगी पानी के वास्ते। आज 8 दिन को नल आता, 8 दिन का नल का पानी पीना पड़ता बासी हमको पानी। हमको एक सब लीडर जो है, ये हमारे गांव के जो वोटिंग मांगने आते, उनका सबका काम है कि हमको पानी ला के दे, बोर खोद के दे या सरकारी, या हमको टाकिया ला के दे, या नल हफ्ते में 2 बार छोड़े। हाँ, में गर्म पानी हम 15 दिन का जमा रख के छान के पानी पीते सर हम। बोलो हमारी कैसी जिंदगी है? हाँ, जिंदगी पानी में जा रही है हमारे। आके देखो तुम, सब देखो आके घर से ले, और पानी नलों को खराब आता हो, पानी पीला आता, लाल आता, मट्टी का। कोई पाइपलाइन में संडास कर देता सर यहाँ के जाम बाजार के, वैसा पानी छोड़ता है बाड़िया। बोलो हमने पानी पीना क्या हो, संडास होगा, पाइप फोड़ के उसमें संडास मिलता सर पन्या में 10 मिनट पूरे। तो या ग्राम सेवक का, ग्राम पंचायत का काम है पाइपलाइन में संडास कैसा करना और गांव वालों को कैसा पिलाना। ये लोग दबे वाले हैं, कुछ बोलते नहीं सर, हमारे गांव के संडासों का पाणी पिते। यापूर्वी आपण बघितलं की जामबाजारीतील जे महिला वर्ग आहे यांची आक्रोशित भूमिका आहे, त्यांना पाणी नाही, जीवनावश्यक जे सुविधा असायला पाहिजे ते सुविधा मिळत नाही। येथील कर्मचाऱ्यांमार्फत दिली जाणारी गैरवर्तणूक, हे संपूर्ण प्रसंग आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेतला। आता आपण जे माजी उपसरपंच तसेच सदस्य कौसर भैया आहेत त्यांच्याच मार्फत आता त्यांची बाजू ऐकून घेऊ, नेमकं ते कशा प्रकारे या विषयाला टॅकल करतात। ग्रामस्थांनी केलेले जे आरोप आहेत, त्यांना पाणी नाही, त्यांना गढूळ पाणी पियावं लागते, इथलचे कर्मचारी त्यांना योग्य वागणूक देत नाही, सचिव साहेब बरोबर वागणूक देत नाही, आले तसे हकलण्याचा प्रयत्न करतात। हे संपूर्ण जी बाब आहे हे आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ। कसं आहे, गावात सध्या पाणी टंचाई आहे, प्रत्येक उन्हाळ्याला गावात पाणी टंचाई राहतेच आमच्या आहेत। भाग जे आहे यांचा जे भाग आहे, समजा जे दवाखान्या समोरील भाग आहे, तिथं सध्या स्थितीत बोर मारून दिलेला आहे, म्हणजे कब्रस्तान आहे, मुस्लिम कब्रस्तान, त्याच्यात बोर मारलेला आहे। त्या बोरला म्हणजे आजूबाजूला सगळ्या ग्रामस्थांनी जे बोर मारलेले आहे त्या बोरला पाणी नाही, पण नशिबानं त्या पावनभूमीत समजा तिथं बोरला भरपूर असं पाणी आहे, आणि तिथलच्या पाण्यानं तिथं त्या भागात 2 टाक्या ग्रामपंचायतीमार्फत बसवलेल्या आहे। दोन्ही टाक्याला पाणी, दोन्हीकडे वाल आहे, दोन्ही टाक्याला पाणी भरपूर भेटत होतं। सध्या स्थितीत काही घरकुलाचे काम सुरू आहे लाभार्थ्यांचे, तर काही लोकांनी बळजबरीनं ते पाईपानं त्या घरकुलासाठी या पाण्याचा वापर केल्यामुळे हा सगळा प्रसंग उद्भवलेला आहे। तर ते त्याला आपण ते बंद करू। राहिला त्या कर्मचाऱ्याच्या गैरवर्तणुकीचा, तर समजा त्या महिलांना समजा ते संबंधित कर्मचारी गैरवर्तणूक करत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, चौकशी करून कारवाई करण्यात येईल। राहिला पाण्याचा प्रश्न आहे, रात्री जे झालं होतं की 10-15 मिनिटानंतर पाणी बंद झालं, त्याच्यानंतर आम्ही आमच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला ग्रामपंचायतच्या सांगून रात्री 1-1.5 तास पाणी वाढून दिलेलं आहे। बरं,
जामबाजार या गावामध्ये एका हप्त्यामध्ये किती वेळा पाणी सोडलं जाते? एक वेळ एक हप्त्याला एक वेळा इथं जलजीवन योजनेची 2.25 कोटीची योजना आलेली आहे, पण ती सध्या स्थितीत अर्धवट अवस्थेत आहे. का बरं? तर ते निधी अभावी आहे. टाक्याचं काम झालेलं आहे, पाईपलाईनचे काम झालेलं आहे, विहिरीचं काम झालेलं आहे, पण बाकीचे जे फंड नाही समजा ते जलजीवनवर सध्या, म्हणून ते योजना सध्या बंद अवस्थेत आहे. त्याच्यामुळं पाणी जे आहे, आणि या गावात 8 तास वीज भेटते, त्याच्यामुळं याचं रोटेशनच आहे. 8 दिवसात एकदा, आणि काही प्रॉब्लेम आला समजा तर 10 दिवसात जाते ते. अच्छा, बरं, असं आम्हाला अशी माहिती भेटली होती की विहिरीला भरपूर पाणी वगैरे आहे, तर मग त्या अनुषंगाने मग हे जे ग्रामस्थ आहे त्यांना पाणी पुरवठा मुबलक प्रमाणात करता येणार नाही का? वीज नाही ना, लाईन 8 तास असल्यामुळं तर ते टाका तेवढं भरल. आता कसं आहे, 2011च्या नुसार ते विहिरी 2002 ला झालेले आहे. 2002 नंतर आता 2026 आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता ही जी नवीन जलजीवन योजना हे पूर्णत्वास आल्यावर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जामबाजारातील ग्रामस्थांनी जे उग्र रूप धारण केले आहे ते संपूर्ण प्रसंग आपण बघतच आहे. आता येथीलची जी ऍक्च्युअल परिस्थिती आहे, यांच्या ज्या मागण्या आहे, येथील जे ग्रामस्थ आहे, जे दादा आहेत, त्यांच्याच मार्फत आपण जाणून घेऊ. दादा, तुझं नाव सांग. शेख दिलशाद शेख रहमत. आता नेमकं प्रॉब्लेम काय आहे, तुमच्या मागण्या काय आहे, सरपंच सचिव यांच्या मार्फत काय काय करायला पाहिजे, हे संपूर्ण जे माहिती आहे तुझ्या मार्फत सांग. नेमका तो घडलेला प्रसंग काय आहे आणि तुम्हाला हव्या असलेल्या सुख सुविधा काय आहे? पानी की समस्या है सर, बहुत बड़ी. पानी आता नहीं, कोई सुनता नहीं. और जो बात इन्होंने बोले, जो घरकुल को जो पानी मार रहे, एक घर बनने को कितना 1 महीने में 3 महीना तो लगेगा कम से कम. 3 महीने में इन्होंने इनको 4 बार बोले हमने ग्राम पंचायत वालों को कि वहाँ आओ तुम साथ में, जो पानी ले रहा उसका हाथ पकड़ो, उसको बोलो कि पाइप काट. ये आए नहीं, 3 महीने से ये आए नहीं. ये आप बोलते, जबकि जिसने पानी लिया उसका सिलाब होगा, उन्हें घर में रहने को चलेगा. अब दुबकाले में पानी नहीं आ रहा, पानी की समस्या आ रही, जब बोलती है कि आप अपन बंद करने लगेंगे. आप क्या है, पानी होने के बाद में बोल के क्या फायदा, बाद में क्या धूल काटेंगे उसमें से, फतरे काटेंगे बोर में के. साफ गेल्यावर लाठी मारायची. हाँ, साहब के लिए राठी मारायची. और दूसरा, 1 नंबर वार्ड आए, 3 नंबर वार्ड आए, 4 नंबर वार्ड आए, 2 नंबर का एक भी नहीं है यहाँ पर. 2 नंबर को भरपूर पानी है. 2 नंबर वार्ड वाला कोई नहीं है. 2 नंबर वार्ड स्पेशल है क्या ग्राम पंचायत का डायरेक्ट पाइपलाइन इन्होंने टाके में से दिया उनको. 2 नंबर वार्ड का एक भी आदमी नहीं है. या 1 का मिलेगा, 2 का, 3 का मिलेगा, 4 का मिलेगा, 2 का नहीं है. जो कर्मचारी को दारू पीने को पैसे देता उसके घर को नल छोड़ता, अगर उसको पैसे नहीं देते तो वो नल नहीं छोड़ता. ये आरोप नहीं है मेरे बात में, इसका पूरे लोग गवाह है. अब ये आप जागे, कब जागे, कार्यकाल खत्म होने के बाद, जबकि ये विषय पिछले 5 साल से चल रहा. 2013 से 2026 आ गया. और आप बोलते हो कि भाई अपन उनका हाथ पकड़ के बोलेंगे कि पाइप काट लो. आप क्या फायदे का है, अब बोर में पानी नहीं है, सिलाब होगा, घर में रहने को चले गए, फिटिंग हो गई, सब होगा. आप बोल के क्या फायदा है, अब उनको तो पानी लगने वाला है नहीं, अब कैसा करने का फिर, अब बोल के क्या फायदा है. जे नालीमधले पाईपलाईन आहे त्या संदर्भातले व्हिडिओ तुमच्याजवळ आहे असं मला माहिती भेटली. ते व्हिडिओ दाखवा आणि ते नेमका विषय काय आहे ते सांगा आम्हाला. व्हिडिओ सुद्धा घ्या. ये वीडियो है साहब, हाँ. ये जिसके घर को पानी आ रहा, जो महल्ले को पानी आ रहा, हम्म. वो पिछले 2 महीने 3 महीने से मेंबर को बुला के ला रहे. मेंबर बोलता करेंगे ना बाद में, करेंगे ना बाद में, आज में को यहाँ जाने का, आज में को वहाँ जाने का. और ये ग्राम सेवक को बोल के कोई फायदा नहीं है. 3 महीने में एक बार आता, 2 पेशेंट करता. प्राइवेट हॉस्पिटल, ग्राम पंचायत बोले तो प्राइवेट हॉस्पिटल, 2 पेशेंट करेगा, तीसरे को बोलेगा ए तू मत तू कल आ. इसको कल बुलाता, ये कल आता, वो 8 दिन आता नहीं. बोलने के बाद में बोलता मैं ऐसा कर दूंगा, मैं वैसा कर दूंगा. और ऐसा कुछ हुआ कि फिर फोन लगा के प्रेशर डालता, बड़ों को फोन लगाता. ये क्या मसला है, ग्राम सेवक हाजिर होना ना. अब आज का उसका दिन है, सरपंच नहीं. ये देखो आप आए, कितने बजे आए? या ना सर. सर, आपलं पूर्ण नाव? हेमंत काळे, HD काळे. सर, आपलं शासनाने नेमून दिलेले दिवस कोणकोणते आहेत? सांगितलं मी तुम्हाला मगाशी, सोमवार, बुधवार, शुक्रवार. पण आजचा दिवस जो होता तुम्हाला मांजर जवळाला, काल बेडे साहेबांची व्हिजिट होती घरकुलाचे मास्टर काढण्यासाठी, त्यासाठी तिकडे जावं लागलं. मी व्हिडिओ साहेबांना फोन केला, त्यांचा फोन आला असेल. नाही, त्यांनी स्वतःच सांगितलं होतं मला त्यासाठी, म्हणून मी नाही, शेवटी आता तिथून तुम्हाला फोन आला असेल तिथून परत आलोय मी पुन्हा त्यासाठी, तुमचा फोन आल्यामुळे. असं आहे. आता ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आम्हाला यांना मुबलक पाणी वगैरे मिळत नाही, मिळते तर अशुद्ध पाणी मिळते, नालीतलं पाणी मिळते. अशुद्ध नाही आहे, मुबलक न मिळण्याचं कारण आहे आपली नळ पाणी पुरवठा योजना जुनी आहे.
जलजीवन मिशन नंतर याच्यात झालेली नळ योजना आहे आणि त्या नळ योजनेच्या प्रमाणात लोकसंख्या जास्त आहे. सध्या नवीन नळ योजना मंजूर झाली मागच्या 2 वर्षापूर्वी, जिचं काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाहीये. जिल्हा परिषदेकडून तिचं टेंडर झालेलं आहे. त्याचा ठेकेदार सुद्धा जिल्हा परिषदेकडून आहे. इथे गाजीपूरच्या खाली तलावाच्या खालच्या साईडला तिथे त्याची विहीर पूर्ण झाली, पाईपलाईन पूर्ण झाली, परंतु गावातील वितरण व्यवस्था आणि उर्वरित काम बाकी आहे. हो, तर ती ग्रामपंचायतीकडे नाही आहे दादा, ती जिल्हा परिषदेकडे आहे. ती योजना ती जिल्हा परिषदेकडूनच त्याचं टेंडर आहे आणि जिल्हा परिषदेकडूनच त्याची हे आहे. ती योजना पूर्ण झाल्याच्या नंतर ते जेव्हा ग्रामपंचायतीला हँडओव्हर होईल त्याच्यानंतर हा प्रश्न सॉल्व्ह होईल. तोपर्यंत आहे जी योजना त्यावर राऊंड वाईज आपण पाणी पुरवठा करतोय. 1 नंबर वार्ड, 2 नंबर वार्ड, 3 नंबर वार्ड, 4 नंबर वार्ड अशा पद्धतीचं. बरं सर, इथलच्या महिलांचा असाही आरोप आहे की तुम्ही त्यांच्या बरोबर असभ्य वर्तन करता, त्यांना बरोबर बोलत नाही. ते ज्यावेळी या ठिकाणी येतात, नाही, सचिव साहेबांचं या ना समोर, या ना, या 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 ना, कधीच नाही असं नाही नाही, आता त्यांचा या ना समोर, या ना, या ठिकाणी या. हाँ माहिती है, इन्होंने आजाद भाई पहले आए, आजाद भाई क्या बोले, क्यों अब भी महीना 1.5 महीने की बात है, पानी के वास्ते आए थे तुम्हारे पास, तो तुमने क्या बोले, क्या काम है बोले, तुम्हारा कामानी ना क्या बोले, बाद में फिर वो रुबीना का है, रुबीना को बुला बोले पानी का नहीं गट्टार पकड़ के तुमने हम कर रहे थे ना, बोले नहीं तुम गलत बोले, हमने सही बोले। आप उन्होंने किसी में सुनो ओ सर, आप वो येलदरी के धरन का पानी कब आएगा हमको? अभी फिलहाल हमारे नल का है हमको 2 बार हो गए, तुम नहीं थे, वो तो कितने दिन हो गए, वो टूट गई, सब टाकी खल्लास हो गई, वो टुकड़े टुकड़े हो गए टाकी के इनके, हमने मोहल्ला के लगाए, ग्राम पंचायत ने देना तो वर्गनी 500 रुपए लेके पूरे जनों ने, हमने 5-6 जनों ने टाकी बिठाए, पाइप हमारे खुद के पैसों का है, ये क्या बोलते हमने खा ली, इन्होंने पाइप खाली बोर का पानी चालू मागे एक टाकी सुरुवातीला आपण आपले जे ग्रामपंचायतीचे होते राजाभाऊ देशमुख त्यांनी सांगितल्याच्या नंतर ती बसवून दिली, त्याचे सुद्धा ग्रामपंचायतीने पैसे दिले. त्याच्यानंतर दुसरी टाकी आणि पाईपलाईन मस्जिदच्या जवळ, मस्जिद नहीं तुम दूसरी बोल रहे, तुमने जो बोला ग्रामपंचायत ने पूरा ठराव लेके पाइपलाइन से पूरी पाइपलाइन डाल के वहां टाकी स्टैंड बट बिठाने के बाद में वहां के लोगों ने बोला यहाँ नहीं, यहाँ मत बिठाओ, नहीं तो मेंबर जो है 2-3 जने हैं यहाँ पे, उन्होंने बोला यहाँ नहीं, यहाँ से वहां बिठाओ, वहां भी बिठाया, तो बिठा के दिया. वो टाकी को पानी चालू है. वो टाकी हे जे आता नालीतलं गढूळ पाणी, तिसरा आपण पुन्हा तिसरं त्यानंतर ज्या प्रभागाचा विषय आहे तिथं नाली सध्या बांधलेलीच नाही. नाही, प्रभागाचा विषय म्हणे ना, गाव म्हणजे एक कुटुंब झालं आणि कुटुंबामध्ये आलेले प्रत्येक प्रॉब्लेम ही प्रत्येकाची सारखी असते, बरोबर आहे. पाणी हे सर्वांनाच प्यायची गोष्ट आहे, सर्वांना देण्यासाठीच प्रयत्न करतो. अगदी बरोबर आहे. आता ज्याप्रमाणे अगदी बोला ना, 1 मिनिट साहेब, दोन मिनिट तर थोडंसं आमचं ऐकून घ्या ना. आता बाकीच्यांनी तर सारं सांगितलं, परस्पर ग्रामपंचायतला न कळवता माघारी कनेक्शन घेणे हे योग्य आहे का? नागरिकांनी शाळेच्या मागचा भाग आहे, आता मी जाऊन तुम्हाला दाखवू शकतो, त्याचे व्हिडिओ सुद्धा दाखवतो. कारण नसताना तिथे आजूबाजूचे लोक काय करतात, जाळतात आणि ते पाईपलाईन पूर्ण जाळून टाकतात. 3 वेळा या 3 महिन्याच्या आत 3 वेळा दुरुस्त केली, परवाच्या दिवशी सुद्धा दुरुस्त केली. वाजेद आहे का इकडे? वाजेद इकडे सांग कधी आता हे म्हणजे हे नागरिकांचं सुद्धा सहकार्य लागेल ना या बाबीसाठी. पाईपलाईन फोडून टाकणे, जाळून टाकणे, सार्वजनिक मालमत्तेचं हे तर काही योग्य नहीं है. बरं 24 तास 4 पाइपलाइन को कैसे तार कुंपन लेंगे भैया? तार कुंपन पाइपलाइन तीसरे नहीं बच्चे ने दिया कि किसने दिया? दिन भर तो वहाँ नहीं बैठेगा ना आदमी, ऐसा है ना. क्या प्रॉब्लेम, ये भी प्रॉब्लम बता रहा मैं, ऐसी भी बात है. तो हे तर आपण वारंवार दुरुस्त करू. परवाच्या दिवशी पाईपलाईन दुरुस्त केली की नाही केली बाबा? परवाच्या दिवशी दुरुस्त. बरं, काल रात्री यांचा फोन आल्याच्या नंतर किती वेळ पाणी सोडलं या वार्डाला? 11 वाजेपर्यंत चालतो. मी स्वतः सांगितलं तुला फोन करून. हो, फोन करून स्वतः. साहेब एक मिनिट, कोणी बोल. त्यांनी 16 लावलं की नाही? यांचा फोन आला, मी फोनवर एंगेज होतो. याच्या अगोदर शाळा समितीचे अध्यक्ष आहेत आता नवीन झालेले नावेद सय्यद म्हणून, त्यांनी 3-4 फोन केले, सतत कंटिन्यू फोन चालू होते. त्यांचे काय कारण होतं रात्रीचं? माझं म्हणणं एक साधा विषय होता की ठीक आहे एक ठराविक वेळेत करा. संध्याकाळचं मी सुद्धा
वैयक्तिक कामात असेल राहील ना तुमने माणूस. ऐसा बोले नहीं मेरे को कि मेरे को घर के भी काम रहते क्या तुम्हारे काम करूँ. कल नहीं, तुमने बोले कि तुम्हारे नहीं काम नहीं. फोन कल फोन क्या करने बोले? के वास्ते मैंने क्या करा? सरपंच थे, फोन- स्पीकर ऑन था. और दूसरी एक बात तुम्हारे को एक बात बताता, ये जो बोलते पाइपलाइन जल रही, नहीं, नहीं, नहीं. ये बोलते पाइपलाइन जल रही. नॉर्मल बात है, रोड का काम चालू था, पाइपलाइन जेसीबी से फूट गई, पूरे गांव ने देखा. मैं ऐसा बोलता करके ग्राम सेवक मेरे नाम का केस डालने को पूछत जा रहे थे. आप जा रहे थे कि नहीं पूछत? फुटेवाली नहीं थी भैया वो पाइप. अब वो XYZ कौन फोड़ा था वो 3 कुछ साल नहीं. के तुम्हारा नाम भी नहीं था. 3 नहीं, साल नहीं, के नहीं, पहले तुम उसका मेरे- फोटो लगे तो मेरे पास अभी भी है. साहब तुम मेरे नाम का रिपोर्ट. काटे वाली है. नहीं, नहीं, काटे नहीं, वाली. नहीं. वाद विवाद नाही. नाही, नाही, नाही. कापलेली नाही, होती नाही, आणि नाही. 3 वर्षाच्या अगोदरचा विषय आहे. हा तो साहेब पाइपलाइन तुम्हाला कापली मी होती. विचारलो ना, तुम्ही आमच्या अंगाच्या हाँ. वर असं आहे. तुम मेरे नाम का रिपोर्ट डालने को गए थे कि नहीं? नहीं मैं गया नहीं था. मेरे पास मैंने में सिर्फ 3 यही नाम बोला तुमने दिए थे की असा हे नसायला पाहिजे. सर, मग बस आता लागेल. जे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाले आहे, सर्व जे महिला भगिनी होत्या त्यांनी हातामध्ये हंडे कळशा घेऊन आले होते अक्षरशः थोड्या वेळ प्रसंगी. हा. तर नेमकं आता हे जे प्रॉब्लेम आहे तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह हा, करणार? तेच आता हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला आपला जो राऊंड आहे त्या राऊंड नुसार आपण पाणी पुरवठा करत आहे. त्यानुसार पाणी पुरवठा सुरू राहतोय. फक्त लाईनची जर अडचण आली आपल्याला, जसं परवाच्या दिवशी 2 दिवस लाईन बंद राहिली, त्यासाठी तशा वेळेस एखादा दिवस आपला मागं पुढे होते. प्रश्न काय आहे, लाईनचा सर्वात मोठा आम्हाला प्रॉब्लेम आहे. आमची जी लाईन आहे पाणी पुरवठ्याच्या योजनेची ती जी म्हणजे ऍग्रिकल्चरवर आहे. आम्हाला 24 तास लाईन मिळत नाही. त्यासाठी आम्ही स्वतंत्र डीपीची मागणी केली MSB कडे. त्यांनी आम्हाला देतो म्हणून, तेव्हाचे साहेब होते गावंडे साहेब, आता ते बदलून गेले, त्यांनी देतो म्हणून कबूल सुद्धा केलं होतं, परंतु अद्यापपर्यंत ते काम झालं नाही. ते आता बदलून गेलेले आहेत, ते नाहीये. त्याच्यानंतर आपण वनवारला फिडर सोबत ते जोडून देणार यासाठी सुद्धा त्यांचा हे आहे पुन्हा. आणि त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो सोलरवर आपल्याला पाईपलाईनचं हे करण्याचं सुद्धा टाकलं आहे. फक्त प्रश्न असा आहे की 2200 मीटर आपलं अंतर आहे विहिरीचं, ते टाकायचं. सध्याचं जे ग्रामपंचायतचं टाक आहे 2200 मीटर म्हणजे म्हणजे 2.25 किलोमीटर. त्यामुळे सोलरवर ते पाणी त्या प्रेशरनं येत नाहीये, म्हणून ते सोलरचं काम सध्या थांबलेलं आहे. आपल्या शाखा अभियंत्यांचं म्हणणं होतं की सोलर जर जोडलं तर याचं या प्रेशरमध्ये पाणी येणार नाही. तरी सुद्धा आता यांच्या एरियाचा जो प्रश्न आहे, आता हे तर कालचा जो मुद्दा आहे हा काही कारण नसताना हे केलेला आहे. सर्वात जास्त पाणी यांच्या इकडे सोडलं जाते की नाही जात सांग. पाणी पुरवठावाला स्पेशल माणूस लावला आहे मी त्यासाठी. एका कर्मचाऱ्यानं होत नाही म्हणून दुसरा रोजंदारीवरचा माणूस सुद्धा त्यासाठी लावलेला आहे. असा प्रश्न आहे. इन्होंने नल अभी छोड़ना, मेरे नल को पानी आता क्या देखना, ये भी है छे, इनका नल छोड़ने वाला भी है छे, और तुम ही है. नाही, एखाद्या वेळेस एखाद्या नळाला आलं नाही तर नाही. 3 नल को पानी नहीं आता साहेब, 3 नल को. परवाच्या दिवशी तुमच्याच बहिणीनं परस्पर तिथं कनेक्शन घेतलं न सोड विचारता सर्व सुद्धा. गावांना घेतला. तर आपण काय करू, आपण काय करू आता, सर्व गावांना घेतले. आपण काय करू आता, सर पण आहेत, तुम्ही पण आहेत, मी पण आहोत, दादा पण आहेत, सर्व ग्रामस्थ आहेत. आपण थोडं काही ठिकाण आहे असं फिरून घेऊ, बरोबर आहे की नाही? बरं, आणखी 1-2 प्रश्न बाकी आहे आता. सर, आपण ज्याप्रमाणे म्हटलं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या ठिकाणी तुमचे दिवस ठरलेले असतात. हो, तर फक्त काय ज्या दिवशी मीटिंग किंवा पंचायत, आता जसं सोमवारला जनगणनेची प्रशिक्षण आहे, सोमवार मंगळवार उद्याला पण आहे, तर तशा वेळेस फक्त 1 दिवस मागे पुढे होते असं आहे. तर मग आपण या ठिकाणी हजर असता नसता त्या संबंधीचे कोणते पुरावे वगैरे आपल्या जवळ आहे का? जावक रजिस्टर कार्ड बाबा आपला आता 20 तारखेचे दिलेले दाखले बाळ सर्व लगेच. सुभाषराव या सोमवारी आपण हजर होता? बिलकुल, हे स्वतः आले होते इथे ग्रामपंचायतला. आते 3 महीने में 2-3 बार आते. 3 महिने में हे पूर्ण कालच्या सोमवार 20 तारखेला हे स्वतः सुद्धा आले होते. 3 महीने में 3 बार साहेब आते. साक्षीदार होते. ते आता माहित याला नाही. नाही, बाकी सदस्य सोमवार को आए आहेत. ते स्वतः जर वैयक्तिक काही आरोप ये करत असेल तसं नाही आहे. सोमवार को आए थे, असं आहे. सोमवार को आए थे, मान्य है. हाँ, आप तुमने बुलाया बघा, नसेल तर एकच आते मिनिट, नाही. एकच मिनिट. आता सर आलेले आहे. 20 तारखेला नाही, आज तर मी तिकडे गेलो. 20 तारखेला एवढ्या लोकांचे हे स्वतः त्या एका विवाह नोंदीचे साक्षीदार आहेत. कोण? हे स्वतः दिलू शहा. वो एक दिन की माझ्या बात है समोरच ना, ते वो हे सोमवार केलं. की बात है ना. झालं हे 17 तारीख टाळायचं असतं, तुम्ही तिथं होतो. अगदी बरोबर, मी तिथून आलोय, फास्ट आलोय उलट खरं पाहिलं तर. अगदी बरोबर आहे. कारण मला तो काही प्रश्न नाही आहे, असं नाही आहे. काहीतरी आरोप करायचे असं नाही आहे. कारण सांगतो, यांच्या बहिणीनं परवाच्या दिवशी परस्पर कनेक्शन घेतलं. हे होण्याचं, हे आणण्याच्या मागचं जे मूळ कनेक्शन आहे, आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांना सांगितलं की बाबा, आणि पाईपलाईन सुद्धा फोडली. त्याचा व्हिडिओ आहे लागल्यास माझ्याजवळ पाईपलाईन फोडल्याचा. आणि याबाबत त्यांना तुम्ही परस्पर कनेक्शन कसं काय घेतलं याची विचारणा केली. तुम्ही याची अनामतची रक्कम भरायला पाहिजे. याबाबत त्यांच्या जाणून बुजून याच्यावर आलेली आहे. काल मला त्यांनी फोन करून त्यासाठी टॉर्चर केलं आणि त्यामुळे हे सारं आजचं घडून आणलेला हा विषय आहे, असा आहे.
बाकी नाही तर असं शक्यच नाही. 3 महिने ग्रामसेवक आल्या नसल्याच्या नंतर हे आज सांगून राहिले, बाकी लोक ओरडले नसते किंवा बाकीच्यांचे कामं झालं. सर्वात जास्त घरकुलाचे प्रस्ताव सादर केलेले आहेत मी असं. यापूर्वी आपण बघितलं की जे सचिव साहेब आहेत, काळे साहेब यांनी सांगितलेलं आहे की या गावामध्ये काही अवैध कनेक्शन आहे, त्यामुळे जे पाणी पुरवठा ग्रामस्थांना व्हायला पाहिजे ते मुबलक पाणी पुरवठा हा त्यांना होत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आता जे दादा आहेत त्यांनीही काही अशाच प्रकारचे आरोप केले. आता त्यांच्या मार्फत ती स्थिती काय आहे तेही जाणून घेऊ. दादा, तुमचं नाव सांगा. सैयद बाबर सैयद मीर। जो हमारे गांव में जो है सर, एक घर को 3 कनेक्शन है। जो हमारा समझो लीडर है, आप ये समझो हमारे लीडर हम इनके विरोध है या हमारे विरोध, एक बात समझो, तो हम इनको नहीं बोलते, हम हमारे लीडर को बोलते। हमारे लीडर को बोलने के बाद में हमारे लीडर ये बोलता है, जब साहब को फोन लगाने के बाद में, हालांकि साहब को हमने फोन लगाया रात को, साहब ने बोले मेरे को 10 के पहले, 10 के बाद में और 5 के पहले फोन लगाना, उसके बाद में फोन नहीं लगाना। हमने लगाया हमारे लीडर को फोन, तो हमारा लीडर ये बोलता सर अब तुम्हारा पानी आगा तुम उसका छोड़ दो, साहब पे कोई ऑब्जेक्शन तुम डालो मत, कोई तुम मीडिया वालों को बुलाओ मत, किसको कुछ करो मत। उसके घर में 3 नल है, उसको पानी की कोई जरूरत नहीं है। तो फिर हमने बोलना है किसको? अब ये हमारे विरोध पार्टी, हम इनको बोलेंगे तो ये हमारा काम कैसा करेंगे? तो हमने जाना किसका नहीं, अब ये आप तुम हमको बोलो। मग ते 3 कनेक्शन वाले व्यक्ती कोण आहे? ये ते एक ते आमचे हाजी बेग आहे। अच्छा. हो, आणि ते हाजी बेगच पुन्हा नाही, आज आमच्या महिलांमध्ये चाला तुम्ही, एक घर को 2 कनेक्शन है आगे पीछे से। अच्छा. अब वो हमारा हाजी बेग कुछ यहाँ पे हाजिर रहता है नहीं, कुछ भी नहीं, खाली हमारे क्या है बोले तो चलो तुम, मैं तुम्हारा क्या है, तुम मैं लेके चलता, वो चलता, कुछ भी नहीं करा उसने, कुछ भी नहीं। पूरा गाँव का समझो ऐसा कर, समझो कि पूरा धिंगाना कर दिया बस। बोल दो, वो बोलते नहीं क्या, शक्कर डालते तो मुंगिया कैसे एक एक दाना लेके भागती, वैसे एक एक दाना लेके भागना चालू हो गया। इसके आगे कुछ भी नहीं हो सकता गाँव का। मग ही जी प्रॉब्लेम आहे ती सॉल्व तुम्हाला वाटते का होईल का, म्हणून जोपर्यंत गाव एकत्र येणार नाही तोपर्यंत? सर मला तर असं वाटतच नाही सर, कसं होईल सर? आता यायला माहित आहे स्वतः की हे आपले पक्षाची माणसंच नाही, तर सर हे माझे काम काला करल का? नाही तर तुम्ही स्वतः विचारा। वाडाचा विषय राहते साहेब, हाँ? प्रत्यक्ष एका सर मला आज सांगा जो सर, तुम्हारा मैंने बुलाया, साहब क्या बोलते हैं, तेरे बहन ने नल्ली, मैंने तेरे को बोला करके, सर पुन्हा सर कोटिशन भरी करके, तेरी जली बोलो या कुछ भी बोलो, तूने बुलाया मेरे पास में। आज से 1 साल पहले का ये है, इनको मैंने नोटिस दिए वाली है कि हर घर में 3-3 नल जबरन ले रहे, ना ग्राम पंचायत का मेंबर रहा ना चपरासी रहा, मेरे पास में उसकी ओसी है। मैंने 1 साल पहले कंप्लेंट करा था, ये बात की कि जो दिल से नल ले रहे उनका तुम कुछ करो। साहब ने उनका कुछ करे नहीं, और मैंने तुमको फोन लगाया तो साहब मेरे वीडियो बता रहे, मेरे को बोल रहे हैं कि तू ऐसा करता, तू वैसा करता। 1 साल पहले की ओसी है मेरे। और दूसरी आवाज बात काय करा आता दूसरी बात एक शासनाची एक प्रणाली असते, जर आपल्या संबंधित ग्रामपंचायतचा कोणता अधिकारी जर आपलं ऐकत नसेल तर त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे जायचं असते, म्हणजे गट विकास अधिकारी साहेब। तुम्हाला वाटत असेल तुमची जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली नसेल तर तुम्ही बिनधास्त गट विकास अधिकारी आहे यांच्याकडे जाऊन तुम्ही नक्कीच दाद मागू शकता, त्यावेळेस मीही तुमच्या बरोबर राहील। आता आपण काय करू, काही गावातले जे भाग आहे जे तुम्हाला वाटते किंवा बघायला पाहिजे, जे खरंच विषय आहे तो समोर यायला पाहिजे, आपण त्या ठिकाणी जाऊन तो विषय समोर आणण्याचा प्रयत्न करू। चला मग